नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सतीखंड अध्याय क्रमांक 29 उत्तरार्थ. सतीला भगवान शंकरांचे बोलणे आठवले, त्यामुळे ती दुःखाने अधिकच उद्विग्न झाली. तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि दक्षाला उद्देशून निर्भयपणे म्हणाली, तात, शिवजींची निंदा करणे हे फार मोठे दुष्कर्म आहे. त्याची दुस्सह फळे भोगावी लागतील, तेव्हाच तुमचे डोळे उघडतील. त्यावेळी पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हाती काहीही राहणार नाही. या जगात परमात्मा शिवजींना कोणी प्रिय नाही व अप्रियही नाही. ते निर्वैर आहेत. त्यांच्याशी वैर धरणारे तुम्हीच एकमात्र आहात आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही, कारण दुष्ट पुरुष सत्पुरुषांची नेहमीच निंदा करतात. जे लोक भक्तिहीन व ज्ञानहीन आहेत, त्यांच्या ईर्ष्या, निंदा, तिरस्कार आदी दोषांबद्दल काही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण ज्यांनी महात्म्यांच्या चरणधुळीने आपला अज्ञानरूपी अंधकार दूर केलेला आहे, त्यांच्या मुखात महापुरुषांची निंदावचने शोभत नाहीत. शिवजींचे शासन अलंघ्य आहे. त्यांचे नाम घेतल्याने पातकांचे महापर्वत भस्मसात होतात. त्यांचा तुम्ही द्वेष करता, यावरून तुम्ही स्वतः किती अमंगल आहात हेच स्पष्ट होते. ब्रह्मरसाचे सेवन करता यावे म्हणून महापुरुष ज्यांच्या चरणांचे निरंतर सेवन करतात, जे सर्वांच्या सर्व इष्ट इच्छा पुरवतात, त्या लोकबंधू शिवजींचा तुम्ही अकारण द्वेष करत आहात. हे काही कल्याणाचे लक्षण नाही. त्यांचा अनादर करून, त्यांच्याशी द्रोह करून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. ज्याचे नाव शिव आहे पण कर्मे अशिव आहेत असे तुम्ही म्हणता, त्यांना तुमच्याशिवाय दुसरे कोणी विद्वान ओळखत नाहीत काय? ब्रह्मादी देवता, सनकादिक मुनीश्वर तसेच अन्य ज्ञानी लोक त्यांचे स्वरूप जाणत नाहीत काय? शंकर जटा सोडून सर्वांगी भस्म लावून नरमुंडाच्या माळा धारण करून स्मशानात प्रसन्नतेने राहतात. पिशाचिकांमध्ये वावरतात. हे सर्व माहीत असूनही देव आणि मुनी त्यांच्या चरणांमध्ये पडलेले निर्माल्य अत्यंत आदराने आपल्या मस्तकी लावतात. याचे काय कारण आहे? शिवचरणांची धूळ प्राप्त झाली असता लोक कृतकृत्य होतात, स्वतःला धन्य समजतात. याचे कारण काय आहे? याचे कारण एकच, भगवान शिव हेच परात्पर परमेश्वर आहेत, सर्व विश्वाचे स्वामी आहेत आणि सर्वांचे आदी कारण आहेत. वेदांमध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती असे कर्माचे दोन भेद सांगण्यात आले आहेत, असे बुद्धिमान लोक निवेदन करतात. ही दोन्ही कर्मे परस्पर विरोधी आहेत. कोणताही कर्ता या दोन्हीही कर्मांचे एकाच वेळी आचरण करू शकत नाही. परंतु ही दोन्ही विरोधी कर्मे एकाच कर्त्यामध्ये म्हणजे शिवजींमध्ये आहेत. कारण परब्रह्म शंकर कर्माधिकांची इच्छा करत नाहीत. आमचे ऐश्वर्य अव्यक्त आहे, त्याचे कोणतेही लक्षण व्यक्त नाही. आत्मज्ञानी महापुरुषच त्याचे सेवन करतात. तुमच्याकडे ते ऐश्वर्य नाही. यज्ञशाळेतील अन्नाने तृप्त होणाऱ्या कर्मठ लोकांना जो भोग प्राप्त होतो, त्यापासून हे ऐश्वर्य फार दूर आहे. जो दुष्ट आहे, महापुरुषांची निंदा करतो, त्याचा जन्मच व्यर्थ होय. विद्वानांनी त्याच्याशी असलेले सर्व संबंध प्रयत्नपूर्वक तोडून टाकावेत. तुम्ही माझ्या पतीची निंदा केली, त्यांचा घोर अपमान केला. आता कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ? ते मला दाक्षायणी अशी हाक मारून माझा तुमच्याशी असलेला संबंध दाखवतील, तेव्हा मला जगणेच असह्य होईल. आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे. तुमच्याकडून प्राप्त झालेल्या आणि तुमच्याशी संबंधित असलेल्या या देहाचा त्याग करणे. असे केले तरच मी सुखी होईन. हे देवांनो आणि मुनींनो, तुम्ही दुष्ट विचारांनी आरंभलेल्या या कर्माची सर्वथा निंदाच झाली आहे. तुम्ही मूढ आहात.
कलिप्रिय आहात. तुम्ही शिवजींची निंदा केली आणि दुसऱ्यांनी केलेली निंदाही ऐकलीत. या दुष्कर्माचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. भगवान शिव तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर सती मौन झाली व व्यथित अंतःकरणाने आपल्या प्राणप्रिय पतीचे मनोमन स्मरण करू लागली. अध्याय 29 उत्तरार्ध समाप्त.